नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. घराला पेंट करायचं आहे, त्यामुळे सकाळीच माझी जरा धावपळ चाललेली आहे. कारण की पेंटर हे 10:30 वाजता येणार होते आणि म्हणून मी सकाळीच मुलाचा डब्बा वगैरे करून झाल्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. तसं बघायला गेलं तर नेहमीसारखीच माझी सकाळ 5:30 वाजता सुरू झालेली आहे. तर इथे ना मला आता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे, म्हणून थोडंसं काही खाण्यापिण्याचं सामान मी एका मोठ्या डब्यामध्ये पॅक केलं, जसं की डाळी, पोहे, साखर, गूळ पावडर, चहापत्ती सगळं. तर हे बघा, तर गाजरचा हलवा बनवलेला आहे. कुकरमध्ये मस्तपैकी भात बनवून तयार झालेला आहे. फ्रीज रिकामं करायचं होतं, म्हणून फ्रीजमध्ये जी गाजर वगैरे होते त्याचा हलवा करून घेतला आणि भाज्या होत्या ते सगळ्याच काढून घेतल्या. सकाळी वाटाण्याची भाजी बनवून ठेवलेली, ती साईडला काढून ठेवलेली आहे. सोबतच फ्रीजमध्ये कांद्याची पात देखील होती, तर ती देखील बनवून टाकली. कारण की फ्रीज सगळं रिकामं करायचं आणि फ्रीज घेऊन जायचं नाही आहे. फ्रीजमध्ये भाज्या पडल्या तर त्या खराब होऊ शकतात. तर इथे दुसऱ्या कुकरमध्ये मुगाची आमटी बनवून तयार आहे. दूध वगैरे गरम करून झालेलं आहे. इतका सगळा स्वयंपाक आणि इतकी सगळी स्वयंपाकाची कामं मी करून घेतलेली आहेत. सगळी भांडी मी आवरून घासून वगैरे ठेवलेली आहेत. आणि ह्या इतक्या सगळ्या चपात्या. तर दुपारचं सगळं जेवण मी बनवून तयार ठेवलेलं आहे. कारण की मग स्वयंपाकाला वेळ भेटणार नाही आणि म्हणून सकाळीच हे सगळं आवरून घेतलं. तर हे बघा, तर काल मी कल्याण मार्केटमधून येताना हे तांब्याचं पाण्याचं भांडं विकत घेतलं. साधारणपणे 2200 रुपयाला हे भांडं पडलं मला. तर मला कमेंटमध्ये सांगा, हे भांडं मला स्वस्त पडलं की महाग पडलं. तर इतका सगळा सारा पसारा आहे आणि आता आणखीन भरपूर सगळा पसारा होणार आहे. तर तो सगळा मला आवरायचा आहे. तर जेवढं जमेल तितकं मी आवरून घेतलेलं आहे. आणखीन कपड्यांची देखील बांधाबांध करायची. तर जास्त काही लांब नाही. माझ्याच बिल्डिंगच्या पाठीमागे माझ्या भावाचं फ्लॅट आहे, तिकडे मी शिफ्ट होतीये. तर साधारणपणे 2 आठवड्यासाठी तिथे मी जाणार आहे. तर प्रत्येकाचे साधारणपणे 3 ते 4 ड्रेस असे वेगवेगळ्या पिशवींमध्ये पॅक करून घेते. कारण वेगळ्या पिशव्या जर ठेवल्या तर प्रत्येकाला आपापले कपडे सहजपणे भेटतील. तर जास्त काही लांब नसल्यामुळे जर एखादा ड्रेस वगैरे लागला वापरायला, तर इकडे मी पुन्हा येऊ शकते. अशाच पद्धतीने मी प्रत्येकाचे 3 ते 4 जोडी पॅक केलेले आहेत. तर आता मला तिकडे घेऊन जाण्यासाठी मशीन देखील लागणार होती, तर ती मशीन देखील शिफ्ट करता येतं ते हिमांचं. तर इतका सगळा पसारा आता मी बाहेर आणून ठेवते आणि मला आता सगळेच मदत करतायत हा पसारा दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यासाठी. तर असा होता आजचा माझा शिफ्टिंगचा दिवस. मिनी ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे.